नमस्ते. आज आपण या अशा आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत जे महाराष्ट्राचं राजकारण आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. असं गोरगरिबांचं नेतृत्व आणि सुशिक्षितांचा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असा चेहरा म्हणजे रामचंद्र घुटुगडे साहेब हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण थेट जाऊया रामचंद्र घुटुगडे साहेबांच्याकडे. नमस्कार साहेब. नमस्ते. प्रथमतः मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे. गेली 10 वर्ष झालं तरुणांचा चेहरा आणि की बाबांनो ज्याच्याकडे बघितल्यानंतर आज सुशिक्षित बेकार वर्ग आहे किंवा शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. कोणी जरी काय जरी केलं तर ते तुमचं नाव सांगतात की बाबा ह्या माणसाकडे गेल्यानंतर आपलं काम 100% होतंय. पण आम्हाला तुमचा एक 10 वर्षाचा एक राजकीय अनुभव आणि सामाजिक अनुभव ऐकायला थोडासा आवडेल. त्यामुळे तुम्ही एक 2 मिनिटांमध्ये तुमचा राजकीय अनुभव आम्हाला सांगा. सर, सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता हा कधीतरी नेता झाला पाहिजे आणि त्याला सत्तेतली पदं मिळाली पाहिजेत. हे ध्येय ओराशी बाळगून मी या क्षेत्रात पडलो. आमची कोणतीही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही. आमचे वडील साधी ग्रामपंचायतची निवडणूकही लढलेले नाही. पण इथली व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे. इथल्या लोकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. ही मला जी काही शिक्षणातून ऊर्जा मिळाली, या ऊर्जेचं रूपांतर आणि त्याचा फायदा सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना व्हावा ही माझी एक तळमळीची भावना असून मी गेली 10 वर्ष झालं सामाजिक आणि राजकीय चळवळीत काम करतोय. मला जनसामान्य लोकांनीच एक प्रोत्साहन दिलंय की साहेब तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आणि त्या प्रोत्साहनाच्या जीवावर मी माझा प्रवास सुरू ठेवलेला आहे. साहेब, प्रथमतः मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत 10 ते 12 वर्षाच्या काळापर्यंत जोपर्यंत मला कळतंय तोपर्यंत आम्ही असंच ऐकत आलोय, मी किंवा माझे मित्र, की आमदाराचा मुलगाचा आमदार होतो, खासदाराचा मुलगा खासदार होतो, जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य होतो. हे चालत आलेलं आहे. पण आज तुम्हाला तुमचं घरचं पाठिंबा नाहीये किंवा आर्थिक परिस्थिती पण तशी नाहीये की बाबांनो आज लोकांना या निवडणुकीमध्ये पैसे खर्च करावे लागतात. अनेक तुम्हाला तर निवडणुकीचं माहीतच आहे. मग याच्यामध्ये तुमचा जो चेहरा आहे, बहुजनांच्या मध्ये जो आकर्षण तुमचं वाढलंय आणि जो सुशिक्षितांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा तुमच्या पाठीमागे जो लोंढा वाढलेला आहे, या ह्याचं रहस्य काय सांगाल तुम्ही नक्की, की ह्याचं आकर्षण नक्की कशामुळे झालं, हे तुमच्यामध्ये बदल कशामुळे झाले, हे मला थोडंसं ऐकायला आवडेल. सर, आपण जो प्रश्न विचारला तो खूप मला कुतूहल आणि आवडलेला प्रश्न आहे. सर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कानमंत्र दिलेला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हेच आताच्या एक बहुजन समाजांमधले युवकांमध्ये शिक्षणामुळं जी काही वाघाची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागली आहे आणि ती ताकदच प्रस्थापितांच्या विरोधात इथनं पुढे उभा राहणार आहे. आपण म्हणता की इलेक्शन मध्ये पैसा लागतो. सर, जर लोकांची प्रामाणिकपणे आपण कामं केली तर लोक पण आजही चांगली आहेत की जे न कुणाला सांगताही मतदान करतात आणि इथली लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम करतायत. त्यामुळं आमदाराचा मुलगा आमदार होतो मला माहिती आहे, खासदाराचा मुलगा खासदार होतो माहिती आहे. पण त्यातूनही जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर आपल्याला पुढे चालवायचे असतील तर आपल्याला सर संघर्ष करावा लागेल. काही दिवस जातील, काही वर्ष जातील, पण मला वाटते की निश्चितपणानं आपल्या या कार्याचे फळ भविष्यातल्या तरुण पिढीला, आपल्या सर्वसामान्य घरातल्या मुलांना मिळेल निश्चित, एवढा मला खात्री आहे.
ज्याच्यावरती उपजीविका चालते, ज्याच्यावरती पोट चालतात, सामान्य माणूस रोजगाराला जातो, तसं तुमचा आता जस्ट व्यवसाय काय आहे, की अनेक राजकारणी माणसांचा नक्की व्यवसाय काय आहे हे आपल्याला माहीतच नाही ना, आपण ते विचारू पण शकत नाही. पण आज या स्टुडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय या स्टुडिओला, की आज मला पण तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही व्यवसायाने काय आहात. तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर आहात आणि इंजिनियर असताना की तुमचा हा व्यवसाय किंवा कशा थ्रू तुम्ही वळलात आणि तुमचा मेन व्यवसाय काय हे मला ऐकायला थोडंसं आवडेल. सर, माझा शिक्षण हे इंजिनिअरिंगमध्ये पदवी झालेलं आहे आणि काही वर्ष नोकरी केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की जनसामान्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला जनसामान्य आणि ग्रामीण भागातील लोकांची जे समस्या आहेत या संबंधी आपल्याला काम करावे लागेल. यातूनच जन्म झाला की जी गावगाड्यातल्या लोकांना तहसील, कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस, आयुक्त कार्यालय इथं सारख्या हेलपाट्या माराव्या लागतात. तर यांचा तो त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही जमीन संबंधित मग येणे करणे, वर्ग 2चं वर्ग 1 करणे, दुरुस्ती असेल 7/12तील किंवा खरेदी विक्री या संबंधी आम्ही कामं सुरू केली आणि लोकांनी जे काही स्वइच्छेने देणगे देतात त्यातूनच हा प्रपंचाचा गाडा आम्ही चालवतो. जेणे की लोकांना आपण वेळ देऊ, त्यांच्या समस्या ऐकू शकू, त्यांच्या सुखदुःखात सामील व्हावं म्हणून आम्ही हा व्यवसाय सुरू केलाय. आणि निश्चितपणानं एक व्यवसाय न पाहता समाजसेवा अधिक व्यवसाय अशा प्रकारचं धोरण आम्ही राबवत आहोत. आणि युवकांनी पण जे शिक्षण घेतलंय तेच काम करावं असं मी म्हणणार नाही. तर तुम्हाला जे आवडतंय, ज्याच्यात तुम्हाला वेळ घालवासा वाटतो त्याच्यात तुम्ही त्याला व्यवसाय बनवा आणि इथून पुढच्या काळात तुम्ही व्यवसाय प्लस तुमचा जो छंद आहे, जे आवड आहे ते तुम्ही पूर्ण करावी असा मी महाराष्ट्रातील तमाम युवकांना इथनं संदेश देतो. आता तुम्ही जे तुमचं एज्युकेशन सांगितलं, आता महत्वाचं म्हणजे एज्युकेशनच्या तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर आहात आणि सिव्हिल इंजिनियरच्या बरोबर तुम्ही उलट म्हणजे काय की बाबा महसूल वगैरे इकडची कामं तुम्ही निवडली. हे तुमचा छंद आहे, असं नाही की बाबा त्याच कामामध्ये नोकरी करावी. पण तुमचा व्यवसाय पण चालू आहे, जनतेशी अटॅचमेंट पण चालू आहे, त्या प्रश्नातून जनतेच्या 100% प्रश्न पण सुटत आहेत. पण आज तुमच्या ह्याच्यातनं जनतेचे प्रश्न 100% सुटत आहेत. मला म्हणजे आम्हाला मान्य आहे, टोटली या महाराष्ट्राला सुद्धा, जो महाराष्ट्र पाहतोय महाराष्ट्राला सुद्धा ते मान्य आहे. पण जे आज पक्षांतर्गत जे बाहेरचे जे पक्ष आहेत की एखादी सभा भरली की एकमेकांच्या वरती टीका करतात, मंत्रालयामध्ये एकमेका मंत्र्यांना कशीही बोलतात किंवा जनतेचे प्रश्न न मांडता एकमेका नेत्यांच्यावर किंवा पक्षावरती टीका करतात. ह्याच्यातनं तुम्हाला असं वाटतंय का की बाबांनो जनतेचे प्रश्न खरेच सुटतील असं तुम्हाला 1% किंवा वाटतंय का की बाबा जे वातावरण आहे, फुटीचं वातावरण आहे, त्याच्यावरून तुम्हाला असं वाटतंय का की बाबांनो हे प्रश्न जनतेचे नक्की सुटतील? सर, आपण जो प्रश्न विचारला तो खूपच मला आवडला. सर, विषय असा आहे की जनता ही खूप सुज्ञ आहे. जनतेला हे सर्व दिसतं की सत्ताधारी लोक, विरोधक लोक एकमेकावरती चिखल उडवण्याचं काम करतात व काही विरोधातील लोक सत्ताधारीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हा हे दृश्य पूर्ण जनता उभ्या महाराष्ट्रातील डोळ्याने बघतीये आणि त्यांना येणाऱ्या इलेक्शन मध्ये ह्या राजकारणाचा खेळ जो चालू आहे आणि जे प्रामाणिक राजकारण आहे त्या राजकारणाच्या पाठीशी ही जनता 100% उभा राहणार आहे. जे या पक्षातून त्या पक्षात, या गटातून त्या गटात जातात त्यांना इथून पुढे ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या बेडूपुड्या मारणाऱ्या लोकांचं जास्त दिवस राजकारणात ते टिकू शकणार नाहीत असं माझ्या अंतकरणाला वाटतंय. आणि महाराष्ट्राला हे कधीच मान्य नाही की तुम्ही बाबा जनतेच्या जीवावर निवडून या आणि पैशासाठी
किंवा थोड्याशा पदासाठी तुम्ही या गटातून त्या गटात जावा, हे जनतेला कधीही मान्य होणार नाही आणि जनतेला मान्य नाही. पण जनता ही इलेक्शन आल्यावर त्यांना त्यांची जागा प्रत्येकाची दाखवून देणार निश्चितपणाने मला वाटतं सर. इंजिनियर साहेब, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आज ज्या काय लोकांच्या समस्या वाढत आहेत, आज कुणालाही काही समाजापर्यंत तळागाळापर्यंत जाणं, त्याच्या समस्या बघणं हे काय पडलेली नाहीये. आज शिक्षकांचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत. शिक्षकांचे म्हणजे काय की आज महाराष्ट्रामध्ये रिटायर झालेल्या शिक्षकांना शिकवण्यासाठी परत घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2009 पासून शिक्षकांची मेगा भरती नाही. अनेक बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. अनेक कंपन्या वगैरे इकडं तिकडं कोरोना याच्यामुळं आर्थिक जे धोरण आहे ते थोडस कमी झालेलं आहे व लोकांच्या मध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. मग ह्याच्यावरती तुम्ही स्वतः किंवा तुमच्याकडून योगदान काय भेटेल किंवा महाराष्ट्रातील किंवा भारतातील जे सरकार आहे त्याच्याकडून योगदान काय? आम्हाला त्यांचा निगेटिव्हपणा नाही, पण सध्या आपण या युवकांच्यासाठी, बेरोजगारासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी नक्की काय करत आहात? सर, सरकारी तिजोरीत महाराष्ट्रात भरपूर अजून पैसा आहे. इथले शिक्षक, इथले विद्यार्थी, इथले बेरोजगार तरुण, आपले शेतकरी बांधव यांच्यासाठी जे योजना आणायच्या आहेत, जी MIDC वगैरे आणायच्या आहेत, याची धोरणात्मक सिस्टम या सत्ताधाऱ्यांकडे आणि तिथल्या नेत्यांकडे नसल्यामुळं आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची जाण नसल्यामुळं हे प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. त्यामुळं जोपर्यंत सर्वसामान्य ज्याला त्याचा खरंच अनुभव आहे, ज्यानं ते सोसलंय दुःख, अशी लोक जोपर्यंत त्या विधान भवनात आणि संसद भवनात पोहोचत नाहीत तोपर्यंत तिथले प्रश्न लवकर मार्गी लागणार नाहीत. तसेच शिक्षकांचा आता एक निर्णय घेतला की रिटायर शिक्षक त्यांनी कामावर घेतले. माझं म्हणणं असं आहे की जे नवीन युवक आहेत, ज्यांना रोजगार पाहिजेत, BEd झालेली मुलं आहेत, त्यांना त्यांनी भरती करायला हवं होतं. तर यांनी 20-20 हजार रुपये पगारात रिटायर शिक्षक भरती केले. हे कुठंतरी मला सांगायचं की शासनाची धोरणं चुकतायत आणि या धोरणाला जबाबदार तिथले मंत्री, आमदार, खासदार आहेत. आणि तिथं जोपर्यंत आपल्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातील लोक तिथं पोहोचत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठीच ही लढाई आणि ही चळवळ आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आज तुमची भेट झाल्यानंतर असं वाटलं की खरंच महाराष्ट्राचं राजकारण जे शेतकऱ्यांना पाहिजे, जे रोजगारांना पाहिजे आणि जे शिक्षकांना पाहिजे आणि जे बिझनेसमॅन, इंजिनियर असतील किंवा अनेक बिझनेसमॅन असतील, ह्यांना पाहिजे ते भेटेल. कारण तुमच्यातली जी एनर्जी आणि जनतेबाबत तुमच्यात असणारे विचार ते ऐकल्यानंतर फार मनाला बरं वाटलं की बाबा नवयुवक या समाजामध्ये येतोय, राजकीय ह्याच्यामध्ये येतोय. माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा विनंती आहे की आज युवकांनी सुद्धा खरंच राजकारणामध्ये यायला पाहिजे. त्याच्याशिवाय इंजिनियर रामचंद्र घोटुगडे साहेब यांच्यासारखे युवक घडणं हे सुद्धा गरजेचं आहे. संपूर्ण आज तुमच्या येण्यामुळं या स्टुडिओकडं खरं तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं. स्टार नेता, महाराष्ट्रातला स्टार नेता एक आमच्या छोट्याशा स्टुडिओमध्ये आला, तुमची मुलाखत झाली आणि तुमचे विचार फार मनाला आवडले. त्याबद्दल साहेब तुमचं धन्यवाद. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि तुमच्या राजकीय जीवनासाठी आणि माढा लोकसभा मतदारसंघातून नक्की तुम्ही एक दिवस खासदार व्हाल आणि तुमच्या महसूल या कार्यासाठी सुद्धा खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण माझी प्रदीर्घ मुलाखत घेतली व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत माझा आवाज पोहोचवला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. इथून पुढच्या काळात
एकमेकांना युवकांनी साथ देऊन पुढे जाऊ हा संदेश मी सर्वांना देऊन मी तर थांबतो. सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.